अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला। चंद्रपुरातील राजुरा, नांदेडच्या नवा मोंढा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात बैठक। देवाभाऊंनी आमचं समाधान केलंय, कायदेशीर बाबींमध्ये ते स्वतः लक्ष घालणार आहेत। बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांची माहिती। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान। पंचनाम्यांचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार। नुकसान भरपाई वाटप सुरू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। बीडच्या आष्टी तालुक्याला पावसानं झोडपून काढलं। सीना आणि मेहकरी नदीच्या परिसरातनं 13 जणांचं रेस्क्यू, तर अंबाजोगाईमध्ये अनेकांच्या शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्या। जळगावच्या एरंडोलसह पाचोरा तालुक्यालाही अतिवृष्टीचा मोठा फटका। हिवरा नदी काठावरील घरं कोसळून एका लहान बालकाचा मृत्यू, तर 1 जण जखमी झाल्याची माहिती। आम्ही लोकांना पाण्यातनं बाहेर काढलं, तुम्ही नाही। राजकारण नंतर करा, तुमची मदत वाढवा। नुसते 200 किट नको, 3000 लोकांची व्यवस्था करा। शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी छापलं। राज्यातील पूरग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 10वीच्या विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबर तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार। लॉरेन्स बिश्नोई टोळी कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित। संपत्ती जप्त करण्यासह खातीही गोठवली जाणार। भारतातनं बिश्नोई टोळी ऑपरेट होत असल्याचाही आरोप। गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा। लंडनला पळून जाण्यासाठी अहिल्यानगरचा बनावट पत्ता वापरल्याचं उघड। कोथरूड गोळीबार प्रकरणावरून घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई। बदलापूरमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजी विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोपलं। अतिक्रमण कारवाईच्या वेळी पालिका कर्मचाऱ्यांसोबतच्या बाचाबाचीत या भाजी विक्रेत्याकडून मराठीबद्दल अपशब्द। आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू मुंबईत दाखल। सलग तिसऱ्यांदा भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। देशाचं नेतृत्व स्वतः फ्रंटफूटवर फलंदाजी करतं तेव्हा खेळाडूंना सुद्धा निर्धास्तपणे खेळायला प्रेरणा मिळते। पंतप्रधान मोदींच्या ऑपरेशन सिंदूर बाबतच्या ट्विटनंतर सूर्यकुमार यादवकडून कौतुक। राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू, केरळमधील भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांची राहुल गांधींना धमकी। के.सी. वेणुगोपाल यांची याविरोधात शहांकडे कारवाईची मागणी। जळगावातील सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात नवी विक्रमी उच्चांकी। सोन्याचे दर जीएसटीसह आता 1,19,300 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 1.5 लाख रुपये मोजावे लागणार। अमरावतीमधील आरएसएसच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री उपस्थित राहणार नाहीत। मला न विचारता पत्रिकेत नाव टाकल्याचं माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई यांचं स्पष्टीकरण।